आता पाहूयात बातम्या 36 जिल्ह्यांच्या। 18व्या लोकसभेचं पहिलं संसद अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे। पहिले 2 दिवस सदस्यांचा शपथविधी झाल्यानंतर बुधवारी लोकसभा अध्यक्षांची निवड होणार आहे। अधिवेशनामध्ये सरकारला घेरण्यासाठी विरोधक सज्ज झाले असून पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे। संसदेच्या पहिल्या सत्रात विरोधकांकडून मोठा विरोध करण्यात आलाय। इंडिया आघाडीचे 3ही सदस्य प्रोटेम स्पीकरच्या पॅनलवरती बहिष्कार टाकणार आहेत। काँग्रेसचे के सुरेश, टीएमसीचे सुदीप, त्याचबरोबर इतर सर्व नेते जे आहेत ते पॅनलवरती बहिष्कार टाकणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडारा दौऱ्यावर आहेत। भंडाऱ्यामध्ये जलपर्यटनाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते करण्यात येणार आहे। जळगावमध्ये भाजपच्या समीक्षा बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांनी एक मोठी कबुली दिली आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस स्मिता वाघ यांना मिस तिकीट नाकारलं होतं। त्यांच्या विजयाबाबत थोडी शंका होती, अशी कबुली जी आहे ती महाजनांनी दिली आहे। मात्र ज्याला उमेदवारी दिली त्याला तब्बल 5 लाखांच्या मताधिक्यानं निवडून आणलं, असं वक्तव्य सुद्धा महाजनांनी केलंय। लोकसभा निवडणुकीतील पराभवात भाजप नेते रावसाहेब दानवेंच्या जिव्हारी लागल्याचं दिसतंय। मी काय रेल्वे मंत्री नाहीये, जर मंत्री असतो तर धाराशिवचा नवीन रेल्वे प्रस्ताव दिला असता, असं वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केलंय। धाराशिवमधील प्रलंबित रेल्वेच्या कामांबाबत नागरिकांनी विचारलं असता दानवेंनी खंत बोलून दाखवली आहे। राज्यात आज मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय। कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मुंबई, पालघर, ठाणे, पुणे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। पुढील 3 दिवसासाठी हवामान खात्यानं पावसाचा इशारा दिलाय। 8 ते 10 दिवसांपासून दांडी मारलेल्या पावसाचं जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक भागांमध्ये पुनरागमन झालंय। तब्बल अर्धा ते पाऊण तासापासून जिल्ह्यात काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसला। आजच्या मुसळधार पावसामुळे बाकी राहिलेल्या पेरण्यांची कामं पूर्ण होणार आहेत। भुसावळ तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। या पावसामुळे वेल्हाळ गावामध्ये नदी प्रवाहित झाली आहे। याच नदीचं पाणी वेल्हाळ तालुक्यामध्ये तलावामध्ये जातं आणि या तलावाची पाणी पातळी त्यामुळे वाढली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। धाराशिवच्या उमरगा तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। मुसळधार झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पेरणीसाठीचे ठेवलेली बियाणं आणि खतं जी आहेत ती भिजल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। लोणावळा शहरातून जाणाऱ्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत अवजड वाहनांच्या प्रवेशासाठी बंद करण्यात आलाय। मात्र या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या 45 वाहनांसह नियम मोडणाऱ्या 112 वाहन चालकांवरती लोणावळा पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड धारावीतील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाकडे 334 रिकाम्या घरांची मागणी केली आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत तात्पुरत्या पुनर्वसनासाठी संक्रमण शिबिराची गरज भासणार आहे। त्यासाठी धारावी पुनर्वसनासंबंधीतल्या 2018च्या शासन निर्णयात या संबंधित तरतुदी करण्यात आली आहे। या घरांचा वापर संक्रमण शिबिराचे गाळे म्हणून केला जाणार आहे। MST CET 2024 या सामायिक प्रवेश परीक्षेच्या निकालासंदर्भात विविध आक्षेप घेण्यात आले आहेत। या पार्श्वभूमीवरती तांत्रिक बाबींच्या पुनर्विचारानंतर विद्यार्थ्यांना 27 आणि 28 जून रोजी CET कक्षाच्या संकेतस्थळावरती जाऊन त्यांच्या लॉग इनमध्ये उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावित निर्णयाला राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी मान्यता दिली आहे। राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी पूर्वीचे सर्व शासन निर्णय रद्द करण्यात आले। तर राज्य शासनानं जिल्हांतर्गत बदल्यांसाठी पुन्हा सुधारित धोरण लागू केलंय। बदल्यांसंबंधित अनियमिततेविरोधामध्ये शिक्षकांना दाद मागता येणार आहे। महाडीबीटी संकेतस्थळावरती राईट टू गिव्ह अप हा पर्याय निवडल्यामुळे शैक्षणिक शिष्यवृत्तीपासून मुकलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिष्यवृत्ती मिळणार आहे। संबंधित अर्ज पुनर्स्थापित करण्यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं पर्याय उपलब्ध करून दिला असून त्यासाठी विद्यार्थ्यांना 30 जून पर्यंत मुदत देण्यात आली आहे।
केंद्रीय स्तरावर शैक्षणिक संस्थांचे रँकिंग फेवर्क या IIT मद्रास पहिल्याच क्रमांकावर असल्याचं दिसून येत आहे, परंतु अभ्यासक्रम निवडताना देशातील टॉप रँकर्स मुंबईच्या IITलाच झुकतं माप देताना दिसतायत। नीट, नेट आणि CET अशा केंद्र आणि राज्य स्तरावरील प्रवेश परीक्षांबाबत उद्भवलेल्या वादामुळे यंदा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचं गणित कोलमडलंय। प्रवेश लांबल्यामुळे शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नीट UG मध्ये नियमापेक्षा कमी वेळ दिला गेल्यामुळे नुकसान झालेल्या 1563 विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा काल पार पडली आहे। या 1563 विद्यार्थ्यांपैकी 48% म्हणजे जवळपास 750 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर होते। केवळ 813 हे विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते। विरार अलिबाग बहुउद्देशीय महामार्गाच्या कामासाठी 31%, पुणे रिंग रोड प्रकल्पासाठी 37%, तर जालना नांदेड महामार्गासाठी 36% अधिक दरानं कंत्राटदारांनी निविदा दाखल केली आहे। या 3 प्रकल्पांच्या एकत्रित खर्चात आता 16,577 कोटींची वाढ झाली आहे। मुंबई सेंट्रल आणि ग्रँट रोड दरम्यान ब्रिटिशकालीन 131 वर्ष जुना बेलासिस उड्डाण पूल हा सोमवारपासून पूर्णतः बंद करण्यात येणार आहे। पुढील 18 महिन्यांसाठी हा पूल वाहतुकीसाठी बंद असेल। या पुलाच्या पाडकामाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असून लवकरच त्याची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे। मुंबईतील अबालवृद्धांचं आकर्षण स्थान असलेल्या भायखळ्यातील राणीच्या बागेत मे महिन्याच्या सुट्टीत 3 लाखाहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे। त्यामुळे 2024 मधील या बागेमधील मोठ्या प्रमाणात पर्यटक निर्माण झालेत। रेकॉर्ड ब्रेक अशी त्यांनी नोंदणी केली आहे। पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे सोयीसुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी 2206 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे। त्यामध्ये दिव्यांगांसाठी 1 कोटी रुपयांची सुविधा मोठ्या प्रमाणात समाविष्ट करण्यात आल्या। यात 50हून अधिक स्थानकांवरती या सोयी सुविधांची निर्मिती केली जाणार आहे। विमान दुरुस्ती आणि देखभाल क्षेत्रातील वाढत्या घडामोडींमुळे नागपूर विमानासाठी दुरुस्ती व देखभाल असं मोठं हब बनण्याची शक्यता आहे। येथील MRO कंपनी विस्तार होणार आहे। नागपुरातील AR इंदमार अतिरिक्त हँगर्स तयार केले जाणार आहेत। मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध विकास कामांमध्ये आणि विभागांमध्ये 52,221 पदं रिक्त असल्याची माहिती उघड झाली आहे। मुंबई महानगरपालिकेचा कारभार चालवण्यासाठी 1,45,000 कर्मचाऱ्यांची गरज असताना सद्यस्थितीत फक्त 1 लाख कर्मचारी कामाला मोठ्या प्रमाणात समाविष्ट झाले। त्यामुळे त्यांच्यावरती अतिरिक्त ताण त्यांना सहन करावा लागतोय। भुसावळ शहरामध्ये दमदार पावसामुळे गांधी चौक परिसरामध्ये जुन्या इमारतीचा काही भाग कोसळलाय। सुदैवानं रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। मात्र पावसाळ्यामध्ये पुन्हा एकदा शहरातील जुन्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आलाय। मावळातील नाणोली या गावामध्ये शिवारामध्ये बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतोय। नाणोलीमधील प्रतीक भोसले हे शेतात रस्त्याने जात असताना बिबट्या त्यांच्या मोबाईलमध्ये कैद झालाय। पुण्यातील नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री होत असल्याचं समोर आलंय। FC रोडवरील एल थ्रिल या लेझर हॉटेलमधील ड्रग्जचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। पार्टीमध्ये काही तरुण बाथरूममध्ये छुप्या पद्धतीने ड्रग्जचं सेवन करत असल्याचं व्हिडिओमधून दिसतंय। या प्रकरणी गुन्हे शाखेनं 5 जणांना ताब्यात घेतलंय। हॉटेल मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून व्हायरल व्हिडिओमध्ये मोठ्या प्रमाणात जी काही घटना घडली आहे त्याचा फॉरेन्सिक तपास सुरू आहे। ड्रग्ज प्रकरणी कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय। ड्रग्ज पुरवठादारांना मोठ्या प्रमाणात पकडलं जाईल, त्यांची पाळमुळं शोधून काढली जातील आणि महाराष्ट्र ड्रग्ज मुक्त होईल असं त्यांनी म्हटलंय। पुण्यात जी व्हिडिओ क्लिप समोर आली त्यात जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असं वक्तव्य शंभूराज देसाई यांनी केलंय। या ड्रग्ज रॅकेटच्या मुळाशी जाऊन तपास करणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय। गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून पुण्यातल्या ड्रग्ज प्रकरणावरती सातत्यानं भूमिका मांडत असून सातत्यानं शंभूराज देसाई आणि गृहमंत्र्यांना जाब विचारला असल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितलंय। हफ्ता भरपूर मिळाला की तरुणांच्या जीवशाहीला खेळणारा असा हा सवाल
शंभूराज देसाईंना त्यांनी केलाय। पुण्यातील ड्रग्ज प्रकरणी शंभूराज देसाईंनी राजीनामा द्यावा असं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलेलं आहे। पुण्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्जची विक्री होत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आणि व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारकडून पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय। पुणे हा ड्रग्जचा मोठा अड्डा बनला असून राजरोसपणे ड्रग्जची विक्री केली जाते। राज्य सरकार झोपलेलं असून जाग करण्याची वेळ आली आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। वर्सोवा खाडीजवळील कामात जेसीबीसह अडकलेल्या मजुराच्या कुटुंबाला 50 लाखांची मदत देण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राकेश यादव यांच्या कुटुंबाला मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे। संतश्रेष्ठ रूपलाल महाराज यांची पालखी पंढरपूरसाठी मार्गस्थ झाली आहे। या पालखीचं बावनबीरमध्ये ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं आहे। छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यामध्ये झालेल्या माओवाद्यांच्या हल्ल्यामध्ये 2 जवान शहीद झालेत। एका कॅम्पवरील जवानांसाठी रेशनचं साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकवरती सिलगेर आणि टेकलगुडम या दरम्यान दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी स्फोट घडवून आणला आणि या घटनेमध्ये चालकासह एका जवानाचा घटनास्थळी मृत्यू झाला। बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची।